Hello everyone. Very good afternoon and welcome to our YouTube channel, that is Concept Builder for UPSC and MPSC. आपला जो इनिशिएटिव्ह आहे डेली रेडीमेड नोट्स, याच्यामध्ये प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं आज आपण द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस मधील जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतील फ्रॉम 4 मार्चमध्ये तर ते डिस्कस करणार आहोत. पहिलं आर्टिकल आहे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं. तर बेसिकली या ठिकाणी काय मेन्शन करण्यात आलेलं आहे, केरळमधला एक फेस्टिवल आहे, त्या फेस्टिवलचं नाव आहे कुडुगुल्लूर भरणी. ठीक आहे, तर फेस्टिवलचं नाव काय आहे, कुडुगुल्लूर भरणी फेस्टिवल आहे आणि त्या कंटेक्स्टमध्ये इथे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे जे काही फेस्टिवल्स वगैरे असतात ना, तर UPSC मध्ये फेस्टिवल्स आणि रिजन विचारण्याचा जो काही ट्रेंड वगैरे आहे किंवा त्याच्या रिलेटेड इम्पॉर्टंट की फीचर्स वगैरे जर काही असेल ना तर ते विचारण्याचा ट्रेंड वगैरे आहे. ह्या फेस्टिवलच्या रिलेटेड कुडुगुल्लूर भरणीच्या रिलेटेड एक इम्पॉर्टंट फीचर जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं, याच्यामध्ये जे काही रिच्युअल्स वगैरे जे कॅरी आउट केले जातात ना, तर याच्यामध्ये बोथ मेल आणि फिमेल दोघेही याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. आणि म्हणजे आपल्याला चित्रामधनं दिसतंच आहे की मेल आणि फिमेल दोघं पण पार्टिसिपेट करतात. आणि याच्यामध्ये काय केलं जातं की जी स्वाड किंवा आपण ज्याला तलवार वगैरे म्हणतो ना, तर ती प्रेस त्याचा काय करतो, यूज करतो. आणि हे जे रिच्युअल्स असतात ना, हे काय असतात माहिती का, इंटेन्स असतात रिच्युअल्स. ठीक आहे, तर बेसिकली याच्यामध्ये जर इम्पॉर्टंट बघितलं तर हा एक टेम्पल फेस्टिवलचा प्रकार आहे जो केरळमध्ये सेलिब्रेट केला जातो. आणि हा दरवर्षी म्हणजे अॅन्युअली सेलिब्रेट केला जातो. तर त्या टेम्पलचं जे नाव आहे ना, तर श्री कुरुंबा भगवती मंदिर किंवा श्री कुरुंबा भगवती टेम्पल मध्ये हा सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, आणि कधी सेलिब्रेट केला जातो तर जो मार्च आणि एप्रिलचा महिना आहे मल्याळम मध्ये, त्याला काय म्हणतात माहिती आहे का, मीनम असं म्हणतात. मीनम, मार्च आणि एप्रिलचा जो महिना आहे तर मल्याळम मध्ये काय म्हणतात, मीनम असं म्हणतात. तर त्या महिन्यामध्ये हा अॅन्युअली सेलिब्रेट करण्यात जाणारा फेस्टिवल आहे. तर त्या फेस्टिवलचं नाव काय आहे, कुडुगुल्लूर भरणी. आणि हा कोणत्या टेम्पलमध्ये सेलिब्रेट केला जातो, श्री कुरुंबा भगवती टेम्पलमध्ये हा सेलिब्रेट केला जातो. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन वगैरे विचारला तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, UPSC मध्ये आतापर्यंत आपण जर PYQ बघितलं तर आपल्याला काय दिलं जातं, फेस्टिवल विचारतात आणि दुसऱ्या साईडला रिजन त्या ठिकाणी मेन्शन केलं जातं. तर हा कुडुगुल्लूर भरणी फेस्टिवल दिला तर हा केरळच्या रिलेटेड वगैरे आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. इम्पॉर्टंट आर्टिकल कशामुळे आहे, कारण प्राईम मिनिस्टर मोदी रिसेंटली 2 कंट्रीच्या व्हिजिटवर आहेत. एक तर काय की थायलंड आणि दुसरं आहे श्रीलंका. म्हणजे पहिल्यांदा थायलंडला व्हिजिट करणार, तर त्या ठिकाणी बिमस्टेकची जी मीटिंग आहे, 6th मीटिंग, तर ती त्या ठिकाणी अटेंड करणार आहेत. आणि सिमिलरली त्यानंतर थायलंडची व्हिजिट झाल्यानंतर ते श्रीलंकेला व्हिजिट करणार आहे. ठीक आहे, तर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं जर आपण याचा रिलेव्हन्स बघितला किंवा कंटेक्स्ट जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं, म्हणजे पर्टिक्युलरली विथ रिस्पेक्ट टू द थायलंड, इंडिया आणि थायलंड मधलं जे काही पार्टनरशिप आहे किंवा रिलेशनशिप आहे, तर आपण त्याला काय करणार आहोत, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणून त्याला काय करणार आहोत, अपग्रेड करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे ही प्राईम मिनिस्टरची व्हिजिट होणार आहे ना, तर याच्यामध्ये जे काही रिलेशनशिपचे जे स्टेटस आहे तर त्याला आपण स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणून अपग्रेड करणार आहोत. तर बेसिकली हे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजे काय असतं माहिती आहे का, की याच्यामध्ये एरियाज ऑफ कोऑपरेशन जे असतात ना, तर ते क्रिटिकल एरियाज ऑफ कोऑपरेशन असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल डिफेन्स वगैरे म्हणा, मग डिफेन्समध्ये पण ज्यावेळेस एरियाज ऑफ कोऑपरेशन वगैरे होतात, मग त्यावेळेस काय की जे काही डिफेन्स मिनिस्टर वगैरे असतात किंवा क्रिटिकल टेक्नॉलॉजीज वगैरे असतील किंवा डिफेन्स रिलेटेड जे काही इक्विपमेंट वगैरे असेल, तर त्याच्या रिलेटेड याच्यामध्ये काय होतं, कोऑपरेशन होतं. म्हणून त्याला काय म्हणतात, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असं म्हणतात. म्हणजे हायर लेवल ऑफ एंगेजमेंट ज्या पार्टनरशिपमध्ये होते तर त्याला काय म्हणतात, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असं म्हणतात. ज्या वेळेस दोन्ही कंट्रीचे जे काही काउंटर प्राईम मिनिस्टर वगैरे असतील तर त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट होणार आहे. तर बेसिकली ॲग्रीमेंटच्या पर्स्पेक्टिव्ह जे काही इम्पॉर्टंट डायमेन्शन्स आहेत, म्हणजे कोणत्या लेवलला ॲग्रीमेंट होणार, तर ते जे एरियाज आहेत, फॉर एक्झाम्पल डिजिटल टेक्नॉलॉजी असेल, नॅशनल मरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स जे गुजरातला इस्टॅब्लिश करणार, त्याच्यामध्ये सुद्धा यांचा रोल वगैरे असणार आहे. सिमिलरली मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजच्या रिलेटेड सुद्धा ॲग्रीमेंट होणार आहे. त्यानंतर नॉर्थ ईस्टमध्ये जे काही कॉपरेशन आहे त्याच्या रिलेटेड सुद्धा टुरिझम, कल्चर आणि एज्युकेशन आणि इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड. ठीक आहे, तर हे 6 एरियाज ऑफ कॉपरेशन वगैरे आहेत. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट जर बघितलं तर काय की नॅशनल मरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स आहे ना, त्या पर्स्पेक्टिव्हने एक ॲग्रीमेंट महत्वाची आहे. ठीक आहे, तर सिमिलर जे आपलं कॉपरेशन आहे, तर आपण इटली बरोबर सुद्धा याच्यामध्ये हे मरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स डेव्हलप करण्यासाठी आपण काय करतोय की ॲग्रीमेंट तशा पद्धतीने करतोय. त्यानंतर कल्चरल डिप्लोमॅच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं की इंडिया आणि थायलंडचे जे काही कल्चरल कोलॅबरेशन आहे किंवा कल्चरल एक्सचेंज आहे ते इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये जर प्रश्न विचारण्याच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं, म्हणजे ह्या आर्टिकलच्या पर्स्पेक्टिव्हनं एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह जर रिलेव्हन्स बघितला तर हे कल्चरच्या पर्स्पेक्टिव्ह जास्त रिलेव्हन्स आहे. कारण इंडियामधला जो काही बुद्धिझम आहे तो त्याचं जर स्प्रेड नंतर थायलंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. ठीक आहे, तर बुद्धिस्ट हेरिटेजच्या रिलेटेड जे काही आर्किटेक्चर्स वगैरे असेल किंवा आर्टच्या रिलेटेड वगैरे असेल, तर त्या पर्स्पेक्टिव्हनं
ही व्हिजिट सुद्धा ना ती इम्पॉर्टंट आहे. तिथले जे प्राईम मिनिस्टर आहेत ना, तर त्या प्राईम मिनिस्टरने काय केलं की इंडियाचे जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांना बुद्धिस्ट स्क्रिप्चर जे आहेत ना, आपण त्याला काय म्हणतो, त्रिपिटकाज असं म्हणतो. ठीक आहे, त्रिपिटकाज. तर त्यांना ती भेट म्हणून त्या ठिकाणी प्रदान करण्यात आली. तर बेसिकली हे जे त्रिपिटकाज वगैरे असतात ना, तर हे कशाच्या रिलेटेड आहेत, म्हणजे डिफरंट फॉर्म्स ऑफ बुद्धिझम जर आपण बघितले, ज्याच्यामध्ये थीरवेदा बुद्धिझम असेल, महायाना बुद्धिझम असेल किंवा वज्रयाना बुद्धिझम असेल, तर हे जे त्रिपिटकाज जे आहेत ना, तर हे थीरवेदा बुद्धिझमच्या रिलेटेड आहेत. थीरवेदा म्हणजे काय की सगळ्यात ओल्डेस्ट जो स्कूल होता ना बुद्धिझमचा, किंवा पहिला जो प्रायमरी स्कूल होता त्याला काय म्हणतात, थीरवेदा. त्याच्यामध्ये काय केलं जातं, मूर्तीपूजा याच्यामध्ये केली जात नव्हती. त्यानंतर जे स्कूल डेव्हलप झाले त्याला काय म्हणतात, महायाना बुद्धिझम असं म्हणतात. त्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स जर बघितला तर महायानामध्ये काय केलं जायचं, बुद्धिझमला ऍज अ म्हणजे जे काय म्हणतो त्याला मूर्तीपूजा त्या ठिकाणी केली जायची, आयडल्स वर्शिप जे म्हणतो ना आपण, त्याच्यामध्ये हे होतं. आणि वज्रयानामध्ये बेसिक फीचर काय होतं की डिफरंट जे काही आर्म्स वगैरे असेल किंवा आर्मामेंट्स वगैरे असेल, ज्याला वज्र असं म्हणतो ना, ठीक आहे, म्हणजे गौतम बुद्धाच्या हातामध्ये जे काही वज्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात त्याला काय म्हणतात, वज्रयाना बुद्धिझम म्हणतात. ठीक आहे, तर हे त्रिपिटकाज जे आहेत ना, तर हे कशाच्या रिलेटेड आहेत, हे थीरवेदा बुद्धिझमच्या रिलेटेड आहेत. आणि याच्यामध्ये 3 कंपोनंट पार्ट याच्यामध्ये पाडले जातात. ठीक आहे, म्हणजे थीरवेदा बुद्धिझमच्या रिलेटेड पहिलं आहे विनय पिटका, त्यानंतर दुसरं आहे सुत्त पिटका, आणि तिसरं आहे अभिधम्म पिटका. विनय पिटका जे असतात ना, बेसिकली याच्यामध्ये काय असतं माहितीये का, की मोनॅस्टिक कम्युनिटी किंवा ज्याला आपण संघ असं पण म्हणतो, की त्या मोनेस्ट्रीच्या रिलेटेड जे काही रूल्स आणि रेग्युलेशन जे असतील तर हे कशाच्या रिलेटेड येतात, विनयच्या आतमध्ये येतात. ठीक आहे, विनय पिटकाच्या रिलेटेड म्हणजे नावावरून लक्षात येतं. विनय म्हणजे काय की त्याचं नम्रपणे पालन करणं, कशाच्या रिलेटेड, जे काही संघाच्या रिलेटेड किंवा मोनॅस्टिक कम्युनिटीच्या रिलेटेड जे काही रूल्स आणि रेग्युलेशन असतील तर त्याला काय म्हणतात, विनय पिटका असं म्हणतात. त्यानंतर दुसरा जो कंपोनंट आहे त्याला आपण म्हणतो सुत्त पिटका. बेसिकली हे जे सुत्त पिटका जे असतात ना, याच्यामध्ये काय केलं जातं, टीचिंगच्या रिलेटेड म्हणजे बुद्धाच्या टीचिंगच्या रिलेटेड जे काही डिस्कोर्स वगैरे होतील किंवा डिबेट वगैरे होत असतील तर त्याचं कंपोजिशन याच्यामध्ये केलेलं आहे, किंवा त्याच्या रिलेटेड ज्या बुद्धाच्या टीचिंग्स वगैरे आहेत ना, त्याच्या रिलेटेड होणारे डिस्कोर्स म्हणा किंवा टीचिंग म्हणा, तर हे कशामध्ये इन्क्लूड केले, तर हे सुत्त पिटकामध्ये इन्क्लूड केले. आणि सिमिलरली जो तिसरा टाईप आहे त्याला आपण अभिधम्म पिटका असं म्हणतो. त्याच्यामध्ये काय केलं जातं, ज्या काही टीचिंगच्या फिलॉसॉफिकल आणि सायकोलॉजिकल कंपोनंटच्या रिलेटेड अनालिसिस केले गेलेलं आहे, तर हे कशामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे, अभिधम्म पिटकामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर हे जे काही त्रिपिटका जे आहेत ना, हे बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स आहेत. आणि हे कोणत्या बुद्धिझमच्या रिलेटेड आहेत, जे थीरवेदा बुद्धिझम आहे त्याच्या रिलेटेड आहे. याच्यामध्ये जर कंपोनंट बघितलं तर याच्यामध्ये विनय पिटका, सुत्त पिटका आणि अभिधम्म पिटका असं त्याचं आपण कॅटेगरायझेशन करू शकतो. विनय पिटकामध्ये काय असतं की रूल्स अँड रेग्युलेशन असतात, विनय हा वर्ड लक्षात ठेवा. सुत्त पिटकामध्ये काय असतं की बुद्धाच्या रिलेटेड जे काही टीचिंग्स वगैरे असेल किंवा डिबेट किंवा डिस्कोर्स आपण त्याला म्हणतो, ते त्याचं इन्क्लुजन त्याच्यामध्ये केलेलं असतं. आणि अभिधम्म पिटकामध्ये काय केलं असतं, ज्या काही सायकोलॉजिकल किंवा फिलॉसॉफिकल टीचिंग्स असतात तर ते कशामध्ये इन्क्लूड केले असतात, तर ह्या अभिधम्म पिटकामध्ये इन्क्लूड केलेले असतात. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे जो जर आपण कंटेक्स्ट वगैरे बघितला, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो थायलंडची जी व्हिजिट आहे तर व्हिजिट जी ना, तर ही ईस्ट एशियाला सिग्निफिकंट करते. ठीक आहे, तर बेसिकली याच्यामध्ये काय की आपले जे कॉमन ऑब्जेक्टिव्ह वगैरे आहेत, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू द इंडो पॅसिफिक रिजन वगैरे असेल किंवा एशियन कम्युनिटीच्या रिलेटेड वगैरे असेल किंवा एशियन युनिटी किंवा सेंट्रलिटीच्या रिलेटेड असेल, तर इंडिया काय करतं, अशा गोष्टीला ते काय सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतं. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय की समग्र शिक्षा अभियानच्या रिलेटेड जे काही फंड्स वगैरे आहेत ना, पर्टिक्युलरली विथ रिस्पेक्ट टू द 3 स्टेट, दॅट इज अ केरला, त्यानंतर तामिळनाडू आणि वेस्ट बेंगॉल, तर ह्या 3 स्टेटला सेंटरकडनं जे काही येणारं फंडचं रिलीज वगैरे आहे विथ रिस्पेक्ट टू द समग्र शिक्षण अभियान, तर हे रिलीज झालेलं नाहीये. याच्यासाठी रिझन आर्टिकलमध्ये काय मेन्शन करण्यात आलेलं आहे की आपली जी न्यू एज्युकेशन पॉलिसी होती 2020 मध्ये, तर त्याच्या बेसिसवर काय करण्यात आलं होतं, PM श्री नावाची स्कीम लॉन्च करण्यात आली होती. ही स्कीम कधी लॉन्च करण्यात आली होती, 2022 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. तर ह्या स्कीमच्या पर्स्पेक्टिव्हनं याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट डायमेन्शन्स त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आले होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की ह्या ठिकाणी दिलेले बघा, म्हणजे जर सिलेक्शन जर असेल ना ह्या PM स्कीम श्रीचं, तर ते कशाच्या बेसिसवर केलं जाईल, तर बेस्ड ऑन चॅलेंज मोड विथ क्रायटेरिया लाईक कमिटमेंट टू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंटेशन, त्याच्यानंतर परफॉर्मन्स आणि कम्युनिटी पार्टिसिपेशन. तर बेसिकली हे समग्र शिक्षा अभियान जे काही फंड्स वगैरे आहेत ना, तर ते कशाच्या बेसिसवर आहेत, PM श्री स्कीमचे जी आहे त्याच्या बेसिसवर वगैरे हे फंड रिलीज केले जातात. आणि PM श्री स्कीम मध्ये काय सांगितलेलं आहे, जर स्टेटला फंड पाहिजे असतील तर त्यांनी काय करायला पाहिजे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या रिलेटेड जे काही कंपोनंट्स वगैरे आहेत ते इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करायला पाहिजे.
तर बेसिकली याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये की 3 लँग्वेज फॉर्म्युला जो आहे तो इम्प्लिमेंट करायचा. तर हा जो कन्सर्न आहे म्हणजे साऊदर्न स्टेटचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल तामिळनाडू काय करतं की अशा प्रकारचे जे युनिलॅटरल 3 लँग्वेज फॉर्म्युला वगैरे असेल किंवा इम्पोजिशन ऑफ हिंदी वगैरे असेल तर त्याला रेफ्युजल करतं. तर त्यामुळे काय करण्यात आलेलं आहे, ह्या पर्टिक्युलरली जे काही स्टेट्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल केरला, तामिळनाडू आणि वेस्ट बेंगॉल, तर यांचे फंड त्या ठिकाणी समग्र शिक्षा अभियानच्या रिलेटेड हे रिलीज करण्यात आलेले नाही. आणि सिमिलरली जो मेमोरॅन्डम ऑफ अग्रीमेंट साईन करायला पाहिजे पीएम श्री स्कीमच्या आतमध्ये, तर तो सुद्धा काय करण्यात आलेला आहे, या 3 स्टेटनं तो साईन केलेला नाहीये सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर. ठीक आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे की बेसिकली हे जे बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे ना ते ह्या 2 स्कीम बद्दल ते आपण ते बघूया. पहिलं जे स्कीमचं नाव आहे समग्र शिक्षा अभियान. म्हणजे नावच बघितलं तर नावामध्ये काय की समग्र आहे आणि ही कशाच्या रिलेटेड आहे, शिक्षा म्हणजे एज्युकेशनच्या रिलेटेड. आता समग्र म्हणल्यानंतर याच्यामध्ये काय केलेलं आहे माहिती का की ज्या काही गव्हर्नमेंटच्या आर्लियर स्कीम्स होत्या तर त्यांना मर्जर करण्यात आलेलं आहे आणि त्याचं एक कंपोनंट पार्ट क्रिएट करण्यात आलेलं आहे. तर गव्हर्नमेंटच्या अशा 3 कोणत्या स्कीम होत्या जसे मर्जर करण्यात आलेले. पहिलं आहे सर्व शिक्षा अभियान, त्याचा फोकस कशावर केला जायचा की एलिमेंटरी एज्युकेशनवर फोकस केला जायचा. त्यानंतर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, त्याच्यामध्ये काय सेकंडरी एज्युकेशन फोकस केला जायचा. आणि तिसरा याच्यामध्ये कंपोनंट आहे टीचर एज्युकेशन. ठीक आहे. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं अतिशय इम्पॉर्टंट हा पॉईंट आहे की फॉर एक्झाम्पल एक्झाम मध्ये असं विचारण्याची शक्यता आहे की समग्र शिक्षा अभियानमध्ये कोणत्या 3 कंपोनंटचं इन्क्लुजन करण्यात आलं. पहिलं काय सर्व शिक्षा अभियान, ज्याच्यामध्ये एलिमेंटरीवर फोकस केला जातो म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड टू 4th स्टँडर्ड. त्यानंतर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, त्याच्यामध्ये कशावर सेकंडरी एज्युकेशनवर फोकस केला जातो. आणि सिमिलरली तिसरा कंपोनंट आहे टीचर एज्युकेशनच्या रिलेटेड. ह्या स्कीमच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणजे कधी लॉन्च करण्यात आली होती 2018ला ह्या 3 स्कीमचे मर्जर करून समग्र शिक्षा अभियान लॉन्च करण्यात आली होती. आणि मिनिस्ट्री जर बघितलं तर इम्प्लिमेंटिंग मिनिस्ट्री कोणती आहे, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. त्याच्यामध्ये काय डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन आणि लिटरसी. याच्या रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की प्रोव्हाइड इक्विटेबल अँड इन्क्लुझिव्ह क्वालिटी एज्युकेशन फॉर द प्री स्कूल टू क्लास 12. म्हणजे एलिमेंटरी एज्युकेशन पासून ती सेकंडरी एज्युकेशन पर्यंत म्हणजे प्री स्कूल पासून तर क्लास 12 पर्यंत काय करणं माहितीये का, इक्विटेबल आणि इन्क्लुझिव्ह क्वालिटी एज्युकेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं. याच्यामध्ये फोकस कशावर प्रोव्हाइड केला जातो, स्टुडंटचं होलिस्टिक डेव्हलपमेंट त्या ठिकाणी. त्यानंतर जे काही स्कूल रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे असेल, आयदर फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा सोशल इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर त्याचं डेव्हलपमेंट करणं. त्यानंतर डिजिटल इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी एम्प्लॉय करणं किंवा स्टुडंटला ज्या काही फॅसिलिटीज असतील कम्प्युटर लॅबच्या वगैरे त्या एस्टॅब्लिश वगैरे करणं. त्यानंतर टीचर ट्रेनिंगवर फोकस करणं आणि राईट टू एज्युकेशनच्या रिलेटेड जे काही त्याच्या रिलेटेड पॉलिसी डिसिजन्स वगैरे असतील किंवा त्यांचे जे ऑब्जेक्टिव्ह असतील तर ते फुलफिल करणं किंवा त्यांना इम्प्लिमेंट करणं हा त्याचा बेसिक हा ऑब्जेक्टिव्ह होता. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं जेवढे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत ना, म्हणजे आयदर आता ही स्कीम जुनी, ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही स्कीम जर 2025ला लॉन्च झाली असती ना तर याच्यामध्ये जे काही स्कीम मध्ये जे काही फॉर एक्झाम्पल अदर डिटेल्स वगैरे असतील तर ते आपल्याला बघणं इम्पॉर्टंट असतं. पण जुनी स्कीम असल्यामुळे काय की एकतर कधी लॉन्च झाली, त्यानंतर मिनिस्ट्री कोणती आहे, त्यानंतर कोणत्या स्कीमला मर्ज करून ही स्कीम एक समग्र शिक्षा अभियान त्याला बनवण्यात आलं आणि याचा ऑब्जेक्टिव्ह काय, तर एवढे पॉईंट एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह सफिशियंट आहेत. त्यानंतर सिमिलरली जी दुसरी स्कीम आहे ज्याला आपण काय म्हणतो पीएम श्री स्कीम असं म्हणतो, ज्याला काय म्हणतात प्राईम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया. तर सिमिलरली ही जी स्कीम आहे ना तर कधी लॉन्च करण्यात आली होती, 2022ला लॉन्च करण्यात आली होती बाय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. ठीक आहे. म्हणजे दोन्ही सुद्धा ज्या स्कीम आहेत ना समग्र शिक्षा अभियान आणि पीएम श्री स्कीम ही मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननं लॉन्च करण्यात आली होती. याच्यामध्ये जर ऑब्जेक्टिव्ह बघितले पीएम श्री मधले तर याच्यामध्ये काय की जे काही सिलेक्टेड स्कूल आहे तर याच्यामध्ये काय केलं जातं, सिलेक्शन बेस याच्यामध्ये केलं जातं. म्हणजे डिफरंट जे स्कूल होते त्यांचं सिलेक्शन केलं जातं आणि त्यांना मॉडेल स्कूल म्हणून त्यांना रिकग्निशन किंवा त्यांचं त्या पद्धतीनं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करण्यात येतं. टू डेव्हलप सिलेक्ट एक्झिस्टिंग स्कूल अक्रॉस द इंडिया इन टू द मॉडेल स्कूल दॅट रिफ्लेक्ट द स्पिरिट ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2022. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं, अशा प्रकारचे जे काही मॉडेल स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये कंपोनंट कोणकोणते आहेत, म्हणजे कोणत्या कंपोनंटवर यांचं मॉडेल स्कूल म्हणून रिकग्निशन केलं जातं. एक तर काय की त्या ठिकाणी मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणं. जसं तुम्हाला सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर जे असतात ना स्कूलच्या रिलेटेड, एक तर फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असतात आणि दुसरं काय की सोशल इन्फ्रास्ट्रक्चर. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय की त्याच्यामध्ये डिजिटल म्हणजे किंवा कम्प्युटर वगैरे प्रोव्हाइड करणं किंवा जे काही स्कूलच्या बिल्डिंग्स वगैरे असतील तर त्या स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजीने एस्टॅब्लिश वगैरे करणं किंवा डिसेबल जे काही पीपल्स वगैरे असतात तर त्यांचं सुद्धा इन्क्लुजन काय करणं माहिती का, त्या रिलेटेड जे काही इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे असेल, रेलिंग्स असतील किंवा वॉक्स वगैरे असतात तर ते त्यांना सुद्धा काय करणं की डेव्हलप वगैरे करणं. किंवा टॉयलेटच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा काय की जे काही दिव्यांग वगैरे आहेत किंवा डिसेबल वगैरे आहेत ना तर त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा काय की टॉयलेटचं कन्स्ट्रक्शन करणं हे काय तर
फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येतं. सिमिलरली सोशल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय येतं माहिती आहे का, की जो काही अवेअरनेस वगैरे आहे तर तो इम्प्रूव्ह वगैरे करणं. त्यानंतर नेक्स्ट कंपोनंट आहे इम्प्रूव्ह पेडागॉगी, म्हणजे जी काही लर्निंग ॲबिलिटीज वगैरे आहेत ना तर त्या काय करणं, इम्प्रूव्ह करणं. त्यानंतर होलिस्टिक डेव्हलपमेंट वगैरे करणं आणि डिजिटल आणि इन्क्लुझिव्ह लर्निंग एन्व्हायरमेंट ही क्रिएट करणं. हे काय की ह्या PM श्री स्कीमचा ऑब्जेक्टिव्ह वगैरे आहे. याच्यामध्ये जर फीचर्स वगैरे बघितले, इम्पॉर्टंट फीचर्स, आता याच्यामध्ये फीचर्स का बघतोय, कारण हा रिसेंटली 2022 ला लॉन्च झालेली स्कीम आहे. आणि आर्टिकलच्या कंटेक्सनुसार काय आहे की म्हणजे हे जे 3 स्टेट आहेत ना, म्हणजे केरला, तामिळनाडू आणि वेस्ट बेंगॉल, तर यांनी काय केलेलं आहे, ही स्कीम इम्प्लिमेंट करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर किंवा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंट बरोबर मेमोरंडम ऑफ अग्रीमेंट किंवा अंडरस्टँडिंग ती साईन करण्यात आलेली नाहीये. म्हणून ते याचे की फीचर सुद्धा बघणं इम्पॉर्टंट वगैरे आहे. त्याच्यामध्ये काय की ऑल ओव्हर इंडियाचा जर विचार केला, जसं तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये सिलेक्टेड मॉडेल स्कूल डेव्हलप करणार आहेत, आणि ही संख्या किती असणार आहे, जवळपास अंदाजे 14,500 स्कूल अराउंड द कंट्री हे डेव्हलप करणार आहे. फंडिंगच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला तर ही सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. याच्यामध्ये फंड शेअरिंग कोणामध्ये असणार आहे, स्टेट आणि सेंटरमध्ये याची फंड शेअरिंग असणार आहे. सिलेक्शन बघितलं, जसं तुम्हाला सांगितलं की चॅलेंज मोड व सिलेक्शन याच्यामध्ये होणार आहे. आणि क्रायटेरियाच्यामध्ये काय इन्क्लूड करण्यात आलेले, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या जे काही कंपोनंट आहेत त्याचं किती इफेक्टिव्हली इम्प्लिमेंटेशन करतात स्टेट, त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड स्कूलचं परफॉर्मन्स कसं असणार आहे आणि कम्युनिटीचं पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये कसं असणार आहे. आणि होलिस्टिक लर्निंगच्या पर्स्पेक्टिव्हनं कशावर जास्त एम्फोसिस प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे, एक्सपेरिमेंटल लर्निंगवर, इंटिग्रेटेड करिक्युलमवर, एन्व्हायरमेंट फ्रेंडली इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्किल डेव्हलपमेंट व्होकेशनल ट्रेनिंगवर याच्यामध्ये फोकस करण्यात येणार आहे. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं जसं तुम्हाला मी सांगितलं की आयदर समग्र शिक्षा अभियानच्या रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स वगैरे असतील तर ते स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनमध्ये विचारल्या जाण्याची शक्यता वगैरे आहे. की याच्यामध्ये कोणकोणते समजा जे ईस्ट वाईल कंपोनंट वगैरे होतं तर त्याच्यामध्ये इन्क्लुजन वगैरे करण्यात आलं, किंवा कोणती मिनिस्ट्री ही स्कीम इम्प्लिमेंट वगैरे करते, किंवा याच्यामध्ये कोणत्या पर्टिक्युलर क्लासला म्हणा, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्री प्रायमरी टू क्लास 12 याच्यामध्ये कशावर फोकस केला जातो ही सुद्धा विचारण्याची शक्यता आहे. सिमिलरली PM श्रीच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचारलं तर एक तर त्याचा ऑब्जेक्टिव्ह वगैरे विचारला जाऊ शकतो, किंवा डिफरंट स्टेटमेंट बेस्ड सुद्धा क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता वगैरे आहे. ऑब्जेक्टिव्ह जर बघितला त्याच्यामध्ये काय की जे काही सिलेक्टेड स्कूल आहे तर त्यांना मॉडेल स्कूल म्हणून रिकग्निशन प्रोव्हाइड करणं अंडर द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2022, तर हे PM श्री स्कीमचं ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय माहिती आहे का, की रिसेंटली जी मल्याळम फिल्म जी लॉन्च झाली होती एम्पुरम नावाची, तर त्याच्या कंटेक्स्टमध्ये आहे. तर बेसिकली हे आर्टिकल काय सांगतं, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन अँड द केरला कॉन्ट्रोवर्सी ओव्हर द एम्पुरन. तर ह्या आर्टिकलमध्ये आपल्याला काय मिळतं माहिती काय की एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह जे काही डिफरंट एक्झाम्पल्स वगैरे आहेत, म्हणजे आयदर आपण GS1 मध्ये म्हणा, GS2 मध्ये म्हणा, किंवा SA मध्ये म्हणा, किंवा इथिक्स मध्ये आपण काय करू शकतो की ह्या फिल्मचं एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. आता कशा पद्धतीनं, फॉर एक्झाम्पल GS1 मध्ये इंडियन सोसायटीचा जो पार्ट आहे ना, तर डायरेक्टली आपण त्याला म्हणजे फॉर एक्झाम्पल कम्युनलिझम आणि सोशल हार्मोनी कशा पद्धतीनं आपण मेंटेन करू शकतो, किंवा सोशल हार्मोनी किंवा कम्युनलिझम अशा प्रकारच्या पिक्चरमुळे कशा पद्धतीनं व्हायलेट वगैरे होतं, किंवा जस्ट ज्याच्यामध्ये जे काही सीन्स वगैरे दाखवते कशा पद्धतीनं व्हायलेट करतात कम्युनल हार्मोनी किंवा सोशल हार्मोनी, तर त्याचा एक्झाम्पल सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, द रिएक्शन टू द एम्पुरन रिव्हेल्स हाऊ आर्ट अँड सिनेमा कॅन बिकम अ टूल फॉर कम्युनल मोबिलायझेशन अँड पोलरायझेशन. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही जे सीन्स वगैरे जे बघण्यासारखे नाहीये त्याच्यामुळे काय होतं की कम्युनल मोबिलायझेशन कशा पद्धतीने होतं, किंवा पर्टिक्युलरली डिफरंट कम्युनिटीचं कशा पद्धतीने पोलरायझेशन होतं, तर हे सुद्धा आपण काय करू शकतो याच्यामधून बघू शकतो. सिमिलरली GS2च्या पर्स्पेक्टिव्ह आपण जर बघितलं तर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनला आपण डायरेक्टली कनेक्ट करू शकतो. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनच्या रिलेटेड डायमेन्शन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करायचे असतील तर आपण काय करू शकतो माहिती आहे का, त्या ठिकाणी म्हणजे एका साईडला सेंट्रल ब्युरो ऑफ फिल्म सर्टिफिकेशन क्लिअरन्स देऊन सुद्धा म्हणजे ज्यावेळेस ही फिल्म रिलीज झाली तर डिफरंट सेक्शन्स ऑफ सोसायटीमधनं त्यांना काय करण्यात आलं की 24 त्याच्यामध्ये जे काही सीन्स वगैरे तर ते सुद्धा त्यांना कट करण्यासाठी सांगितलं. तर बेसिकली हे काय सांगतं माहितीये का की यूज इट ॲज आर्ग्यू दॅट फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन इज ऑफन कर्टेल व्हेन इट्स चॅलेंजेस द डॉमिनंट आयडिओलॉजीज. म्हणजे जी काही डॉमिनंट क्लास वगैरे आहे सोसायटीमध्ये, मेजॉरिटीनं आपण सोसायटीचा क्लास वगैरे म्हणूया, तर त्यांच्या रिलेटेड जे काही कंटेंट वगैरे असेल, म्हणजे सिनेमामध्ये जे काही दाखवण्यात वगैरे आलेलं असेल, तर हे कशा पद्धतीने अफेक्ट वगैरे करतं फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन. म्हणजे जे काही आर्टिस्टिक फ्रीडम वगैरे आहे ते एक्सप्रेस करण्यासाठी कशा पद्धतीने अफेक्ट वगैरे करतं विथ रिस्पेक्ट टू द म्हणजे ॲडॅप्टेशन सोसायटीमध्ये कशा पद्धतीने झालेलं आहे, किंवा पोलरायझेशन कशा पद्धतीने झालेलं आहे, किंवा कम्युनल मोबिलायझेशन कशा पद्धतीने झालेलं, तर हे रिप्रेझेंट करतं. सिमिलरली GS4च्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर बेसिकली इथिक्स आणि इंटिग्रिटी किंवा ॲट्रिब्यूटच्या पर्स्पेक्टिव्ह आपण याला मीडिया इथिक्स किंवा आर्टच्या पर्स्पेक्टिव्ह आपण याला कनेक्ट करू शकतो. की फॉर एक्झाम्पल की कशा पद्धतीनं
एका साईडला म्हणजे जे काही फिल्म मेकर्स वगैरे असतात तर ते ट्रुथ सांगतात त्यांच्या फिल्ममधनं, आणि दुसऱ्या साईडला काय की अशा प्रकारचं जे काही ट्रुथ वगैरे असतं किंवा जो काही कंटेंट वगैरे असतो तो कशा पद्धतीनं पॉलिटिकल बॅकलॅश वगैरे म्हणा किंवा जे काही पॉलिटिकल अजायटेशन त्या पद्धतीनं होऊ शकतं, तर त्याला सुद्धा आपण काय करू शकतो, कनेक्ट करू शकतो. सिमिलरली एसेच्या पर्स्पेक्टिव्हनं जर अशा प्रकारच्या थीम आल्या म्हणजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, आर वी ट्रुली फ्री, मग त्या ठिकाणी काय करू शकतो आपण, ह्या एम्पुरन फिनचं एक्झाम्पल प्रोव्हाइड करू शकतो की कशा पद्धतीने सोसायटीमध्ये म्हणजे याला अपोज वगैरे करण्यात आला होता. त्यानंतर मीडिया मिरर और मॅनिप्युलेटर ऑफ सोसायटी, म्हणजे मीडियाचा रोल अशा पद्धतीनं कशा पद्धतीनं पोर्ट्रे करू शकतो की म्हणजे अशा पद्धतीचे जे काही फिल्म्स वगैरे असतात तर त्यांचा डबल एज स्वॉर्ड्स जसं म्हणतो, म्हणजे एक तर पॉझिटिव्ह रोल पण आणि निगेटिव्ह रोल पण. म्हणजे मीडियानं जर समजा सांगितलं की अशा पद्धतीचं हे काय नाहीये, हे काय फक्त काय की जस्ट आर्टिस्टिक एक्सप्रेशन वगैरे आहे, तर कोणालाही घाबरून जाण्याचं काम नाहीये, तर ह्या पद्धतीने सुद्धा काय करू शकतो आपण, म्हणजे मीडिया पॉझिटिव्ह रोल प्ले करू शकतो. आणि निगेटिव्ह मध्ये काय की जास्त ते भडकवण्याचं जे काम वगैरे करतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामधनं पोलरायझेशन होतं किंवा डिफरंट कम्युनिटीचं पर्टिक्युलर मोबिलायझेशन होतं, तर हे सुद्धा काय करू शकतो आपण, तर ह्या पद्धतीनं मिरर किंवा मॅनिप्युलेटर म्हणून त्यांना तसं पोर्ट्रे करू शकतो. किंवा रोल ऑफ आर्ट अँड कल्चर इन डेमोक्रेटिक सोसायटी, तर कशा पद्धतीनं जो काही कल्चरचा पार्ट आहे किंवा आर्टचा जो पार्ट आहे स्पेसिफिकली विथ रिस्पेक्ट टू द व्हिज्युअल आर्ट्स वगैरे म्हणा, तर तो आपण डेमोक्रेटिक सोसायटीमध्ये कशा पद्धतीनं रोल प्ले करू शकतो तो सुद्धा आपण काय करू शकतो ऍज अ एक्झाम्पल म्हणून एम्पुरनचं एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे. बेसिकली हे जे आपण जे सुरुवातीला आर्टिकल डिस्कस केलं होतं, इंडियाच्या प्राईम मिनिस्टर जी काही व्हिजिट आहे सुरुवातीला थायलंडची आणि त्यानंतर श्रीलंकेची, तर त्याच पर्स्पेक्टिव्हने ह्या आर्टिकलमध्ये काय केलेलं आहे की एलॅबोरेटिव्ह पॉईंट त्या ठिकाणी मेन्शन्स करण्यात आलेले आहेत. म्हणजे बेसिकली ह्या आर्टिकलमध्ये काय सांगतात माहितीये का, म्हणजे इंडिया आणि जे काही समजा त्याच्यानंतर इंडियाची जी काही थायलंडची व्हिजिट आहे, तर बेसिकली हे काय रिप्रेझेंट करतं, थायलंडची व्हिजिट रिप्रेझेंट करतं ऍक्ट ईस्ट पॉलिसी, आणि श्रीलंकेची व्हिजिट जी आहे ना ती म्हणजे इंडियन प्राईम मिनिस्टरची जी काही एंगेजमेंट होणार आहे श्रीलंकेबरोबर, तर हे नेबरहुड फर्स्ट पॉलिसी रिप्रेझेंट करते, ह्या बेसिकली आर्टिकलमध्ये मेन्शन्स करण्यात आलेलं आहे. त्यानंतर गव्हर्नमेंटच्या ज्या काही डिफरंट पॉलिसीज वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल महासागर पॉलिसी वगैरे असेल, दिस महासागर पॉलिसी इज रिलेटेड टू द मरीटाईम सिक्युरिटी. ठीक आहे, मरीटाईम सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणजे प्राईम मिनिस्टरची जी काही व्हिजिट वगैरे असणार आहे थायलंडला, त्यानंतर अटेंडिंग बिमस्टेक समिट, त्यानंतर श्रीलंकेला जी काही व्हिजिट वगैरे असणार आहे, तर हे काय रिप्रेझेंट करतं, रिजनल कमिटमेंट जे आहे विथ रिस्पेक्ट टू द किंवा अंडर ऍक्ट ईस्ट पॉलिसी, त्यानंतर नेबरहुड फर्स्ट पॉलिसी आणि महासागर पॉलिसी. तर महासागर पॉलिसी काय रिप्रेझेंट करतं, मरीटाईम सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्ह जे काही कमिटमेंट वगैरे आहे इंडियाचं, तर ते रिप्रेझेंट करतं. याच्यामध्ये बिमस्टेकची जी समिट होणार आहे थायलंडमध्ये, तर त्याच्यावर कशावर फोकस करण्यात आलेलं आहे, एक तर इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हनं, सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं किंवा मरीटाईम कॉर्पोरेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं, जसं आता आपण सुरुवातीला बघितलं ज्या काही बायलॅटरल टाईज किंवा स्टेटस वगैरे, तर ते स्ट्रॅटेजिक स्टेटस म्हणून त्यांना अपग्रेड वगैरे करण्यात आलेलं आहे. तर त्याच पर्स्पेक्टिव्हनं, इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणा, सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणा किंवा मरीटाईमच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण काय करणार आहोत, थायलंड बरोबर जे आपल्या टाईज आहेत तर त्या स्ट्रेंथनिंग करणार आहोत. त्यानंतर जे काही बिमस्टेकच्या रिलेटेड फ्री ट्रेड अग्रीमेंटचा जो काही इश्यू वगैरे आहे, तर त्याच्यावर सुद्धा निगोशिएशन्स वगैरे ह्या अशा प्रकारच्या मीटिंगमध्ये होणार आहेत. आणि इंडियाचा जो काही रोल आहे, तर इंडिया सुद्धा काय करणार आहे याच्यामधनं रिअफर्म करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की इंडियाचा जर रोल कन्सिडर केला तर इंडिया इज वन ऑफ द लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युटर टू द बिमस्टेक. आणि दुसऱ्या साईडला काय की इंडिया काय करतं माहितीये का की बिमस्टेकचे जे काही सेंटर वगैरे विथ रिस्पेक्ट टू द क्लायमेट आणि क्लीन एनर्जी, तर त्यांना सुद्धा ते काय करतं, होस्ट करतं. म्हणजे क्लीन एनर्जी आणि क्लायमेटच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल नोएडाला बिमस्टेकचं क्लायमेटच्या रिलेटेड रिजनल सेंटर आहे आणि बेंगळुरूला बिमस्टेकचं एनर्जीच्या रिलेटेड रिजनल सेंटर वगैरे आहे. आणि एका साईडला काय करतं की फायनान्शियलच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला किंवा इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला, तर बिमस्टेक सेक्रेटरीच्या रिलेटेड इंडिया इज अ लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युटर म्हणून. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं म्हणजे एकतर इंडिया ऍक्ट ईस्ट पॉलिसी, त्यानंतर नेबरहुड फर्स्ट पॉलिसी आणि मरीटाईम फर्स्ट पॉलिसी, ह्या तिन्ही पॉलिसीचं कॉम्बिनेशन करून इंडिया जे काही नेबरिंग कंट्रीज वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल थायलंड वगैरे असेल किंवा बिमस्टेक मधले जे काही मेंबर नेशन्स वगैरे असतील, तर त्यांच्याबरोबर इफेक्टिव्हली कशा पद्धतीनं रिलेशनशिप एस्टॅब्लिश वगैरे करू शकतं आणि जे काही रिलेशनशिप वगैरे तर त्यांना कशा पद्धतीनं एलिव्हेट वगैरे करू शकतात, ते या आर्टिकलमध्ये मेन्शन्स करण्यात आलेलं आहे. एरिया ऑफ फोकस जर बघितला, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया आणि थायलंडच्या रिलेटेड जसं सांगितलं की मरीटाईम कॉर्पोरेशन वगैरे असेल, त्यानंतर अग्रिकल्चर आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या रिलेटेड असेल किंवा मरीटाईम ट्रान्सपोर्टच्या रिलेटेड असेल किंवा फ्री ट्रेड अग्रीमेंटच्या रिलेटेड जे काही निगोशिएशन्स वगैरे असेल, तर ते सुद्धा याच्यामध्ये होणार आहेत. आणि इंडिया आणि श्रीलंकेच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं
तर जे काही डिफरंट एनर्जीच्या पर्स्पेक्टिव्हनं प्रोजेक्ट्स वगैरे असतील किंवा कनेक्टिव्हच्या पर्स्पेक्टिव्हनं आणि चायनाला काउंटर करण्याच्या पर्स्पेक्टिव्हनं जे काही डेव्हलपमेंटचे रोल्स असतील इंडियाचे, तर त्यांना फास्ट ट्रॅक करणं, तर हा ह्या व्हिजिटचा सिग्निफिकन्स असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे आर्टिकलमध्ये काय करण्यात आलेलं आहे, वे फॉरवर्ड आणि कन्क्लुजन प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे की बेसिकली काय करण्याची गरज आहे. म्हणजे बिमस्टेकच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला तर बिमस्टेकच्या पर्स्पेक्टिव्ह फ्री ट्रेड ॲग्रीमेंट ही साईन होण्याची गरज आहे. श्रीलंकेचं स्ट्रॅटेजिक लोकेशन बघता इंडियन ओशनमध्ये, त्या ठिकाणी जे काही इश्यूज आहेत इंडिया आणि श्रीलंकामध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल फिशरमॅनचा जो काही इश्यू वगैरे असेल किंवा चायनाचा जो काही वाढता हस्तक्षेप आहे श्रीलंकेमध्ये किंवा इंडियन ओशनच्या बाजूला जे काही कंट्रीज वगैरे तर तो सुद्धा काय करणं की काउंटर करणं अशा प्रकारच्या मीटिंगमधनं, आणि जे काही म्युच्युअल कोऑपरेशन असेल किंवा कोऑर्डिनेशन असेल तर ते काय करणं की बूस्ट करणं, हाच म्हणजे पर्पज असणार आहे व्हिजिटचा. त्यानंतर इंडियाज रिजनल डिप्लोमॅसी मस्ट बी ब्लेंड विथ डेव्हलपमेंट असिस्टन्स, कल्चरल डिप्लोमॅसी अँड स्ट्रॅटेजिक एंगेजमेंट टू काउंटर बॅलन्स एक्सटर्नल इन्फ्लुएन्स अँड एन्श्युअर लॉंग टर्म रिजनल स्टॅबिलिटी. म्हणजे डायमेन्शन वे फॉरवर्डच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी इंडियाला किंवा इंडियाची जी काही रिजनल डिप्लोमॅसी आहे ती कशा पद्धतीनं आपण ऍक्ट करू शकतो. एकतर काय की डेव्हलपमेंटल जे काही असिस्टन्स वगैरे तर ते प्रोव्हाइड करणं, त्यानंतर कल्चरल रिलेटेड जे काही डिप्लोमॅसी वगैरे किंवा असिस्टन्स वगैरे तर त्याच्या रिलेटेड कोलॅबरेशन किंवा कोऑपरेशन वगैरे करणं. कारण ज्या इंडियन ओशनमध्ये म्हणा किंवा बिमस्टेकच्या ह्या ज्या कंट्रीज आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल थायलंड असेल किंवा श्रीलंका वगैरे असेल, तर स्ट्रॉंग हिस्टॉरिकल टाईज आपण काय करतो त्यांच्याबरोबर शेअर करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बुद्धिझमच्या रिलेटेड जसं आपण सुरुवातीच्या आर्टिकलमध्ये डिस्कस केलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की स्ट्रॅटेजिक एंगेजमेंट, म्हणजे जे काही डेव्हलपमेंट रिलेटेड असिस्टन्स वगैरे असतील किंवा प्रोजेक्ट्स वगैरे असतील तर ते काय करणं एस्टॅब्लिश करणं किंवा ते इफेक्टिव्हली ते पार पाडणं, त्यालाच काय म्हणतात स्ट्रॅटेजिक एंगेजमेंट वगैरे असं म्हणतात. ठीक आहे. तर हे 3 डायमेन्शन्स तुम्ही काय करू शकता आन्सर रायटिंगमध्ये वे फॉरवर्ड प्रोव्हाइड करताना या ठिकाणी सजेस्ट करू शकता की इंडियाला कशा पद्धतीने ऍक्ट होण्याची गरज आहे किंवा कॉम्बिनेशन कोणकोणत्या फॅक्टर्सचं करणं गरजेचं आहे. एकतर काय डेव्हलपमेंटल असिस्टन्स, त्यानंतर कल्चरल डिप्लोमॅसी, आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की स्ट्रॅटेजिक एंगेजमेंट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तेव्हाच इंडिया काय करू शकतो माहिती आहे का की मल्टी लेवलवर ऍक्ट केल्यामुळं अशा प्रकारचे जे काही इश्यूज वगैरे आहेत की कंट्रीजमध्ये तर ते इफेक्टिव्हली सॉल्व्ह करू शकतं. सिमिलरली आन्सर रायटिंग मध्ये करण्यासाठी जे काही इम्पॉर्टंट केस स्टडीज किंवा एक्झाम्पल्स आहेत तर ते सुद्धा तुम्हाला काय करण्यात आले आहेत रेडीमेड त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल श्रीलंकेमधलं संपूर सोलर पॉवर प्रोजेक्ट्स वगैरे असतील तर ते इंडियाच्या असिस्टन्सनं प्रोव्हाइड वगैरे करतोय, किंवा इंडियाचा जो काही रोल वगैरे आहे म्हणजे कल्चरल किंवा हिस्टॉरिकल आपण जर रोल बघितला कल्चरचा आणि हिस्ट्रीचा, तर रामायण आणि बुद्धिस्टच्या डिप्लोमॅसी सुद्धा आपण काय करू शकतो माहिती आहे का की त्या ठिकाणी इंडिया आणि थायलंड आणि इंडिया आणि श्रीलंकाला आपण त्या ठिकाणी कनेक्ट वगैरे करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. बेसिकली या आर्टिकलचा जर कंटेक्स्ट बघितला, युएसचे जे प्रेसिडेंट आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी काय करण्यात आलेलं आहे रेसिप्रोकल टॅरिफ जी ना ती इम्पोज करण्यात आलेली आहे. बेसिकली रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे काय असं माहिती का की फॉर एक्झाम्पल इथं 2 कंट्री आपण कन्सिडर करूया, युएसए आणि दुसऱ्या साईडला इंडिया. इंडिया जे काय करतं माहिती का युएस मधनं येणारे जे काही इम्पोर्ट्स वगैरे असतात त्याच्यावर काय करतं इम्पोर्ट ड्युटी इम्पोज करत असतं. ठीक आहे. तर त्याच्याच बदल्यात म्हणजे ह्या ज्या इम्पोर्ट ड्युटीज आहेत ना तर युएस असं म्हणणं आहे की ह्या खूप हायज आहेत. म्हणजे इंडिया जे काही इम्पोर्ट ड्युटीज इम्पोज करतं युएस मधल्या ज्या कंपनीजवरती काय की इम्पोर्ट ड्युटीज हाय आहेत, आणि हे हाय असल्यामुळे काय होतं माहिती का की इंडियन मार्केटमध्ये युएस मधले जे काही प्रोडक्ट वगैरे येतात ना तर हे कॉस्टली होतात आणि त्यांचा जे काही कम्पिटेटिव्हनेस आहे तर हा काय होतो माहिती का हा डिमिनिश त्या ठिकाणी होतो. सिमिलरली अशा प्रकारचे जे काही हाय टॅरिफ वगैरे असतं ना तर ते रिटॅलिएट करण्यासाठी मग युएस पण काय करतं माहिती का की इंडियामधनं जे काही इम्पोर्ट्स युएस मध्ये वगैरे येतात ना तर त्यांच्यावर हाय टॅरिफ प्रोव्हाइड करतं किंवा जी काही टॅरिफ वगैरे येतात ती टॅरिफ वाढवतं. तर हीच जी टॅरिफ वाढवणं म्हणतात ना त्याला काय म्हणतात रेसिप्रोकल टॅरिफ इम्पोज करणं असं म्हणतात. ठीक आहे. तर ह्या रेसिप्रोकल टॅरिफच्या पर्स्पेक्टिव्हनं आर्टिकलमध्ये काय सांगितलेलं आहे म्हणजे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलेलं आहे की इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये ही टॅरिफचा जो रेट आहे ना तो वाढवलेला आहे. मग आर्टिकलमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की शॉर्ट टर्म बेसिसवर जर युएसएने जर हे प्रकारचं जर टॅरिफ जर वाढवलेलं आहे तर ते घाबरून न जाता इंडियाने काय करण्याची गरज आहे लॉंग टर्मवर फोकस करण्याची गरज आहे. म्हणजे शॉर्ट टर्मवर जर आपण याला जर रिटॅलिएटरी आपण शॉर्ट टर्म जर आपण अशा प्रकारचे जर काउंटर टॅरिफ जर इम्पोज केले तर ते फायदेशीर ठरणार नाहीत. तर त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचं आहे की लॉंग टर्म स्ट्रॅटेजी ते डेव्हलप करण्याची गरज आहे बेसिकली विथ रिस्पेक्ट टू द ट्रेड आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे. तर याच्यामध्ये ही जी लॉंग टर्म स्ट्रॅटेजी जी याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेली विथ रिस्पेक्ट टू द ट्रेड आणि मॅन्युफॅक्चरिंग, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे की ट्रेड पॉलिसीला काय करणं लिबरलाइज वगैरे करणं. त्यानंतर अशा प्रकारचे जे काही टॅरिफ्स वगैरे जे आहेत इंडिया काय करतं हायर टॅरिफ जे इम्पोज वगैरे करतं तर ते टॅरिफ एकतर कमी करणं किंवा अशा प्रकारच्या टॅरिफला रॅशनलाइज वगैरे करणं.
सिमिलरली जे काही नॉन टॅरिफ बॅरियर्स जे असतील तर इंडियाने ते इम्पोज वगैरे केले तर ते सुद्धा काय करणं, ते रिमूव्ह वगैरे करणं. आणि त्यानंतर पॉलिसीच्या रिलेटेड म्हणजे ट्रेड आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड जे काही पॉलिसी वगैरे असेल तर त्याचा कम्पिटेटिव्हनेस वाढवणं, तर हे आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. इंडियाचा जो काही रिलेटिव्ह अट्रॅक्टिव्हनेस जो आहे ना, तर हे कशामध्ये आहे माहिती आहे का, म्हणजे अशा प्रकारची जी लॉंग टर्म स्ट्रॅटेजी डेव्हलप करण्यासाठी जे सांगितलेलं आहे ना, इन्स्टेड ऑफ फोकसिंग ऑन शॉर्ट टर्म गेन्स, तर त्याच्यामध्ये इंडियाचा जो काही रिलेटिव्ह अट्रॅक्टिव्हनेस आहे तर तो कशामध्ये आहे, एकतर इंडियाची लार्ज किंवा ह्यूज मार्केट साईजमध्ये, त्यानंतर इंडियाची जी ओपन इकॉनॉमी आहे ती, आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की लेबरच्या रिलेटेड जी काही कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वगैरे तर ती सुद्धा काय माहिती का कमी आहे इंडियामध्ये. म्हणजे ज्यावेळेस आपण अदर कम्पिटेटिव्ह इकॉनॉमीचा ज्यावेळेस विचार करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल चायनाचा वगैरे असेल किंवा दुसऱ्या ज्या इकॉनॉमीज वगैरे असतील, तर त्यावेळेस इंडिया काय करतं माहितीये का की इंडिया ह्यूज मार्केट साईज प्रोव्हाइड करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल युएसचे जे काही कंपोनंट्स असतील किंवा प्रोडक्ट्स वगैरे असतील तर त्यांना विकण्यासाठी. सिमिलरली ओपन इकॉनॉमी सजेस्ट करतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की प्रोडक्शनच्या पर्स्पेक्टिव्हनं जे काही लेबर कॉस्ट वगैरे असतील तर त्याच्या रिलेटेड ऍडव्हान्टेज सुद्धा प्रोव्हाइड वगैरे करतात. आणि हे जे लेबर आहेत ना, एकतर काय लो कॉस्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की स्किल लेबर सुद्धा आहेत. म्हणजे स्किल, अनस्किल, आणि त्याच्यानंतर काय की जे काही हाय स्किल लेबर्स वगैरे असतील विथ रिस्पेक्ट टू टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन म्हणा किंवा टेक्नॉलॉजिकल स्किल म्हणा, तर ते सुद्धा इंडियामध्ये काय की तेवढ्याच प्रमाणामध्ये ते अवेलेबल वगैरे आहेत. तर ह्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला काय करण्याची गरज आहे, म्हणजे आपली जी पॉलिसी आहे प्रिडिक्टिबिलिटी, ट्रान्सपरन्सी आणि कम्पिटेटिव्हनेस, तर इंडियाला स्वतःची जी काही पोझिशन आहे म्हणजे ग्लोबलमध्ये जर आपण सेफ हेवन जर बघितलं त्या पर्स्पेक्टिव्हनं, ग्लोबल फर्मच्या पर्स्पेक्टिव्हनं, म्हणजे जे काही वर्ल्डमध्ये टर्ब्युलन्स वगैरे चालू आहे तर त्या पर्स्पेक्टिव्हने इंडिया काय प्रोव्हाइड करतं, एक तर प्रिडिक्टिबिलिटी प्रोव्हाइड करतं, ट्रान्सपरन्सी प्रोव्हाइड करतं आणि कम्पिटेटिव्हनेस प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, तर म्हणजे हेच पॉईंट जे आहेत ना ते ह्या आर्टिकलमध्ये मेन्शन्स करण्यात आले आहेत. म्हणजे इंडियाला एक तर काय की शॉर्ट टर्म मध्ये रिटॅलिटरी टॅरिफ इम्पोज न करता लॉंग टर्म मध्ये फोकस करण्याची गरज आहे. मग कशा फोकस करण्याची गरज आहे की जे काही टॅरिफ्स वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटरमिडिएट गुड्सच्या रिलेटेड टॅरिफ जे आहेत ना ते आपल्याला रॅशनलाइज करण्याची गरज आहे किंवा ते लोअर करण्याची गरज आहे. त्यानंतर जो काही ऍडमिनिस्ट्रेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं जर एखादा रेट टेपचा इश्यू जर असेल किंवा एक्सेसिव्ह डिले जर होत असेल तर त्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा काय की नॉन टॅरिफ बॅरियर आपल्याला कमी करण्याची गरज आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की इंडियाचं मार्केट काय करतं की एकतर हे ह्यूज मार्केट आहे युएसच्या प्रोडक्टला, त्यानंतर ओपन इकॉनॉमीला सपोर्ट करतं, म्हणजे काय लिबरलिझमला सपोर्ट करतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय माहिती का की कम्पिटेटिव्हनेस जो आहे ना, तर म्हणजे याच्यामध्ये आपल्याला लेबरचा कम्पिटेटिव्हनेस, त्याच्यामध्ये स्किल लेबर सुद्धा मिळतील किंवा हाय क्वालिटी हाय स्किल लेबर सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल होतील बाकीच्या कंट्रीजला. ठीक आहे, तर आपल्याला डोमेस्टिकवर काय करण्याची गरज आहे की लॉजिस्टिकच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणा किंवा इज ऑफ डुईंगच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणा किंवा सप्लाय चेन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणा, तर त्या ठिकाणी आपल्याला त्या सेक्टरवर फोकस करण्याची गरज आहे. या ठिकाणी फायनल जर आपण समजा वे फॉरवर्ड जर याच्यामध्ये कन्सिडर वगैरे केलं तर बेसिकली याच्यामध्ये आपल्याला कन्क्लुजनच्या पर्स्पेक्टिव्ह काय सांगितलेलं आहे की लिबरलाइज ट्रेड पॉलिसी नॉट रिएक्टिव्हली बट स्ट्रॅटेजिकली. जसं सांगितलं स्ट्रॅटेजी म्हणजे काय की लॉंग टर्म मध्ये आपल्याला जे काही कंपोनेंट्स वगैरे आहेत तर त्याच्यावर फोकस करण्याची गरज आहे. आणि सिमिलरली काय की इंडिया मस्ट अवॉइड रिटॅलिएशनरी इन्स्टिंक्ट अँड सिग्नल ओपननेस नॉट प्रोटेक्शनिझम. ठीक आहे, म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये फोकस न करता की इंडियाने काय करायला पाहिजे, ओपननेस त्या ठिकाणी शो करायला पाहिजे. जर तुम्हाला इंडियन इकॉनॉमी फ्युचरमध्ये ग्रो करायची असेल आणि जे काही स्टेटस वगैरे आहे म्हणजे 2047 पर्यंत ऍज अ डेव्हलप्ड इकॉनॉमी म्हणून इंडियाला जर रिबिल्ड करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला असं करण्याची गरज आहे, शॉर्ट टर्मवर फोकस न करता लॉंग टर्मवर. ठीक आहे, तर त्याच पर्स्पेक्टिव्हनं आन्सर रायटिंगमध्ये सबस्टेन्शिएशन करण्यासाठी म्हणजे जे काही डायमेन्शन्स तुम्ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करताल तर त्या ठिकाणी एक्झाम्पल आणि केस स्टडीज प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे सेक्टर स्पेसिफिक इम्पॅक्ट म्हणा किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्री किंवा फूड प्रोसेसिंगच्या पर्स्पेक्टिव्ह आपण कशा पद्धतीनं टॅरिफ वगैरे कमी करू शकतो किंवा चायना प्लस जी काही वन ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड वगैरे करतं. आता हे चायना प्लस वन ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय की चायना प्लस वन स्ट्रॅटेजी किंवा ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय की चायनाचा जो काही डिपेंडन्स आहे म्हणजे चायनावरचा जो काही डिफरंट कंट्रीचा डिपेंडन्स वगैरे आहे ना विथ रिस्पेक्ट टू द सप्लाय चेन म्हणा किंवा विथ रिस्पेक्ट टू द क्रिटिकल मिनरल्स वगैरे, तर हा डिपेंडन्स कमी करणं आणि त्या डिपेंडन्सचं काय की डायव्हर्सिफिकेशन करणं. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतात चायना प्लस वन ऑपॉर्च्युनिटी किंवा स्ट्रॅटेजी असं म्हणतात. ठीक आहे, तर त्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा काय की इंडिया अलॉंग विथ व्हिएतनाम, बांगलादेश आणि इंडोनेशिया सीन ॲज अ अल्टरनेटिव्ह डेस्टिनेशन फॉर द ग्लोबल फर्म्स डायव्हर्सिफाईंग अवे फ्रॉम द चायना. ठीक आहे, म्हणजे चायनावर जो काही डिपेंडन्स वाढलेला आहे तर तो कमी करणं, त्यालाच काय म्हणतात चायना प्लस वन ऑपॉर्च्युनिटी असं म्हणतात. ठीक आहे, तर इथे आपला आर्टिकल संपलेला आहे. तुम्हाला जर आपलं रिलेव्हन्स त्यानंतर कंटेक्स्ट आणि एक्सप्लेनेशन जर आवडलं असेल तर ठीक आहे, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.
याची जी PDF आहे ना ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल आणि दोन्ही इंग्लिश आणि मराठीमध्ये सुद्धा हे PDF अवेलेबल होतील. ठीक आहे. जे नवीन स्टुडंट्स वगैरे आहेत तर नवीन MPSCचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्याच्या बेसिसवर प्रिपरेशन वगैरे करणार आहेत तर त्यांच्यासाठी मराठीमध्ये सुद्धा PDF अवेलेबल वगैरे आहे. थँक्यू सो मच.